नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। 12 जुलै रोजी बसस्थानक सार्वजनिक रुग्णालय हेस्कॉम इमारतीचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी दिली आहे। खानापूर येथे 12 जुलै 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता खानापूर येथे नवीन बांधण्यात आलेल्या बसस्टँड इमारत तसेच नवीन बांधण्यात आलेली सार्वजनिक सरकारी मॅटर्निटी मातृत्व रुग्णालय इमारत तसेच नवीन बांधण्यात आलेल्या हेस्कॉमच्या कार्यालयीन इमारतीचा उद्घाटन सोहळा तसेच नवीन डायलिसिस मशीनचे उद्घाटन असा तिहेरी व संयुक्त उद्घाटन समारंभ सदर खात्याच्या मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। त्यासाठी ट्रान्सपोर्ट मंत्री रामलिंग रेड्डी, आरोग्य मंत्री गुंडूराव, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी हे मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत। इमारतीच्या उद्घाटन एसआरटीसी बसस्थानक या ठिकाणी तिन्ही खात्याच्या संयुक्त विद्यमाने लोकार्पण सोहळा होणार आहे। यावेळी जिल्ह्यातील आमदार, खासदार व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी शुक्रवारी 5 जुलै रोजी खानापूर एसआरटीसी कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली। यावेळी एसआरटीसी खानापूर डेपोचे एटीएस महेश तिरकन्नावर, खानापूर सार्वजनिक सरकारी दवाखान्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नारायण दड्डीन तसेच एसआरटीसीचे विठ्ठल कांबळे, परशुराम कांबळे व आदी जण उपस्थित होते। सुरुवातीला सर्वांचे स्वागत एसआरटीचे विठ्ठल कांबळे यांनी केले। त्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात झाली। यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की उपस्थित सर्व या बस स्टॉपचे असिस्टंट ट्रॅफिक सुपरिटेंडेंट श्री महेश तिरकन्नावर साहेब, त्याचबरोबर आपल्या आरोग्य विभागाचे म्हणजे सरकारी तालुका हॉस्पिटलचे डॉक्टर नारायण सर, त्याचबरोबर इतर सर्व या बस स्टॉपचे सगळे कर्मचारी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी विशेष पत्रकार परिषद या ठिकाणी भरवलेली आहे। याचे कारण असे आहे की येत्या 12 तारखेला म्हणजे आज 8 दिवस शुक्रवार दिवशी संध्याकाळी 4 वाजता आपल्या खानापूर नवीन बस स्थानकाचं उद्घाटन आणि त्याचबरोबर खानापूर मधील नवीन मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन, आणखी एक त्याच्यामध्ये भर म्हणजे आपल्या केईबी मध्ये म्हणजे हेस्कॉमच्या वतीनं नवीन ऑफिस बांधलेलं आहे, त्याचं उद्घाटन, असं तिहेरी कार्यक्रम एकाच वेळी 12 तारखेला म्हणजे शुक्रवारी बेळगावला केडीपीची मीटिंग 11 वाजता आहे, ती संपवून आपल्या या खात्याचे मिनिस्टर रामलिंग रेड्डी साहेब, त्याचबरोबर आरोग्य खात्याचे मिनिस्टर गुंडूराव आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, वुमन आणि चाइल्ड खात्याचे मिनिस्टर लक्ष्मीबाई हेब्बाळकर आणि इतर सर्व MLA तालुक्या म्हणजे जिल्ह्याचे, त्याचबरोबर विशेष म्हणजे आमच्या खानापूर विभागाचे म्हणजे उत्तर केंद्राचे खासदार श्री विश्वेश्वर हेगडे कागेरी साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी सांगायचं म्हणजे की हे जे नवीन बस स्थानक
पूर्वी सुद्धा आमदार अशोकराव पाटील कैलासवासी असताना हे बस स्टॉपचं म्हणजे बस स्थानकाचं उद्घाटन झालं होतं. त्याचं रिनोव्हेशन म्हणजे नवीनीकरण आणि या बस स्थानकामध्ये ज्या काय अडचणी गरजा होत्या त्या बघून मागील सरकारनं या बस स्थानकाच्या निर्मितीसाठी 7,35,00,000 रुपये एवढी अनुदान त्यावेळेला म्हणजे मंजूर केलं होतं. आणि आता त्याचं काम म्हणजे आता नवीन सरकार म्हणजे 1.5 वर्ष झालं येऊन या सरकारच्या काळामध्ये जे काय अनुदान पूर्ण देऊन हे कंप्लीट केलेलं आहे. तेव्हा त्याचं उद्घाटन करणं हे गरजेचं आहे, लोकार्पण करणं गरजेचं आहे. हे बस स्थानक 2 एकरमध्ये निर्माण होत आहे. याच्यामध्ये बिल्डिंगची जागा 7,400 चौरस फूट आहे. 8,700 पॅसेज म्हणजे बस उभं राहणारी जागा आहे. 5,800 फर्स्ट फ्लोअरची जागा आहे. 800 चौरस फीट टॉयलेट ब्लॉक आहे. एकूण आमच्या ह्या खानापूरला 63 रूट्स आहेत म्हणजे रूट आहेत आणि अशा बऱ्याच या गोष्टी आहेत. त्या दिवशी या ठिकाणी 8 गोष्टींचं उद्घाटन होणार आहे. मुख्य म्हणजे जे समोरचा एंट्री आहे तिथं मेन उद्घाटन त्या या इमारतीचं होणार आहे आणि नवीन अंबारी बसचं एक उद्घाटन होणार आहे या ठिकाणी. ज्यांना म्हणजे अपघात विरहित जे कोण ड्रायव्हर असतात ते या डिव्हिजनचे सर्व सिल्वर मेडल मिळवलेले ड्रायव्हरांचा इथं सत्कार होणार आहे. असे वेगवेगळे कार्यक्रम या म्हणजे या बस स्टॉप म्हणजे नवीन बस स्टॉपच्या वतीनं होणार आहे. त्यामध्ये हे करत असताना सुरुवातीला आम्ही तिकडं हॉस्पिटलकडे जाणार आहे. हॉस्पिटल सुद्धा हे मॅटर्निटी हॉस्पिटल आहे. नॅशनल हेल्थ मिशन म्हणजे केंद्र सरकारकडून हे मॅटर्निटी हॉस्पिटलला फंड दिलेला आहे. टोटल मागच्या वेळेला या सरकारच्या धोरणातून केंद्र सरकारकडून हा अनुदान मिळालेला आहे आणि जवळजवळ 15.5 कोटी रुपयाचं ते हॉस्पिटल प्लस त्याच्यामध्ये असणारी इक्विपमेंट्स या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मंजूर केल्या होत्या. इक्विपमेंट्स वगैरे हे सगळ्या गोष्टी न झाल्यामुळे ते हॉस्पिटल उद्घाटन करायचं थांबलं होतं. आता ते संपूर्ण साहित्य जे काय मॅटर्निटी म्हणून जे OT वगैरे ऑपरेशन थिएटर या सगळ्या गोष्टीसाठी जे काय साहित्य लागतं ते सगळं आल्यामुळे ते सुद्धा उद्घाटन करायचं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे त्या खात्याचे मिनिस्टर सुद्धा त्या दिवशी येऊन त्यांच्या हस्ते त्या हॉस्पिटलचं उद्घाटन होणार आहे. त्याच्यामध्ये आणखी एक भरीव गोष्ट म्हणजे परवा इथं आपले विश्वेश्वर हेगडे कागेरी साहेब निवडून आल्यानंतर एक डायलिसिस पेशंट त्यांना भेटला. आपले देसाई म्हणून अभिलाष देसाई म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केलं की आम्हाला रोज 2 दिवसानंतर KLE सारख्या हॉस्पिटलला जाऊन ते आम्ही डायलिसिस करून घेण्यासाठी 4-4 तास तिथं थांबावं लागतंय. तालुका ठिकाणी जर केला तर आमच्यासारख्या व्यक्तीला त्याचा फायदा होईल आणि काहीतरी प्रयत्न करा.
त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्याने फोन करून DHOना कळवल्यानंतर 2 मशीन डायलिसिसच्या मशीन सँक्शन झालेल्या आहेत आणि त्या डायलिसिस मशीनचं म्हणजे डायलिसिस सेंटरचं सुद्धा उद्घाटन त्याच दिवशी तिथं होणार आहे. सगळ्यात आणखी एक भर म्हणजे पत्रकार माध्यमांना सांगतो की जे जुनं हॉस्पिटल आहे ते डिमॉलिश करून कालच म्हणजे 15 तारखेला मंत्रिमंडळानं एक निर्णय घेतला यावर्षी आणि 100 बेडचं हॉस्पिटल तिथं मंजूर झालेलं आहे. कालच मंत्रिमंडळानं त्याला संमती दिलेली आहे. ते 35.5 कोटीचं हॉस्पिटल G+2 मजलीचं हॉस्पिटल त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आम्हाला आणखी एक त्या हॉस्पिटलमध्ये भर झाल्यामुळे तालुक्यातील ज्या समस्या आहेत आरोग्याबद्दल त्या तिथं निवारण होण्यासाठी चांगली सरकारनं इथं मदत केलेली आहे. तेव्हा मी आमच्या खानापूर तालुक्याच्या वतीनं सरकारचं मी धन्यवाद मानतो पहिल्यांदा, कारण हॉस्पिटल सेवा ही करणं फार महत्त्वाचं आहे आणि दुर्गम भाग असल्यामुळं प्रत्येक वेळेला आपणाला इथून पळवून पेशंटना बाहेरच्या बेळगावसारख्या ठिकाणी न्यावं लागतंय. मेटर्निटी हॉस्पिटल आता झालं, त्याचबरोबर जनरल हॉस्पिटल जर मिळालं ते चांगल्या पद्धतीचं जर हॉस्पिटल तयार झालं तर नक्कीच इथं सुविधा होतील आणि म्हणून हे एक चांगलं कार्य आज आमच्या खानापूरमध्ये चालू आहे. 60 बेडचं हॉस्पिटल होतं ते सगळं डेमोलिश करून 100 बेडचं हॉस्पिटल नवीन सगळं करणार आहे. म्हणजे तिथं जुनं काही राहणार नाही अशा पद्धतीनं ती सोय होणार आहे. त्याचा प्लॅन सुद्धा रेडी आहे. मागं बोमई सरकार होतं त्यावेळेलाच ते बजेटमध्ये ठेवलं होतं, त्यांनी सुद्धा मंजुरी दिली नव्हती. त्याच्यानंतर पहिलं बजेट सिद्धरामय्या सरकारने केलं, त्याच्यामध्ये ते रद्द केलं. मात्र त्यांनी काळजीपूर्वक सिद्धरामय्या साहेबांनी यावेळेला ह्या बजेटमध्ये त्यांनी पुन्हा बोमई साहेबांनी घडलेल्या जी हे होतं बजेट तेच पुन्हा कंटिन्यू केलं आणि आता त्याला काल मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामुळं ह्या चांगल्या गोष्टी आता इथून पुढे सुरू होत आहेत. बरेच आपले पत्रकार मित्र आहेत. आम्ही इथं उद्घाटनाचा विषय बोलत असताना तुम्हाला माध्यमातून सांगतो की आश्वासनं ही राजकीय लोक देतात आणि द्यावं लागतंय, कारण त्याचं कारणच असं आहे की जेव्हा आम्ही बोलतो त्या दिवशी कधीही गोष्ट कुठलीही घडत नाही आणि ती घडली असती तर इथं प्रश्नच निर्माण झाले नसते. आणि म्हणून आमच्या तालुक्यामध्ये भरपूर रस्त्यांच्या समस्या आहेत. त्याच्यामध्ये आणखी एक 15 दिवसापूर्वी एक प्रगतीपथ म्हणून PMGSY या योजनेखाली सरकार केंद्र सरकार त्याच्यामध्ये मोठा वाटा देणार आणि स्टेट गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये एक 1100 कोटी त्यांनी घालणार आहेत. उरलेले 5000 कोटीमध्ये केंद्र सरकार देणार आहे. अशा 30 ते 35 किलोमीटरचा रस्ता आम्ही जिथं जिथं ठरवीन तो रस्ता यावर्षी बनणार आहे या बजेटमध्ये. ते सुद्धा मंत्रिमंडळानं 27.5 कोटीपर्यंतचा बजेट त्या PMGSY या योजनेखाली प्रत्येक क्षेत्राला दिलेलं आहे. त्याच्यामुळे खात्री आहे की ह्या वेळेला मागच्या वर्षी जरी विकासाच्या काही गोष्टी आपणाला दिसल्या नाहीत तर ह्या वर्षी नक्कीच थोड्या थोड्या जन्मास येतील असं वाटतं. असं मी खात्री करतो. तुम्ही विचार करा पत्रकारांनी, परंतु सरकारच्या दृष्टिकोनातून ही पावलं उचललेली आहेत असं त्या माध्यमातून सांगतो. तेव्हा मी जनतेला आवाहन करतो त्या दिवशी की जी शक्ती योजना आहे त्या शक्ती योजनेमार्फत आज बस म्हटल्यानंतर सगळ्यांची गरज झालेली आहे. पूर्वी बस म्हटला की म्हणायचे काय की 8 दिवस बघणार आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बंद करणार म्हणून. पूर्वीच्या आम्ही बसचा व्यवहार बघत होतो. कुठलीही बस आपले डेपो मॅनेजरनं सांगितलं की आम्ही बस सोडतोय परंतु 8 दिवस बघणार, कलेक्शन झालं नाही तर बंद करणार. परंतु शक्ती योजना आल्यामुळे आज बसमध्ये बसायला उभं राहायला जागा नाही
ज्या रूटला एक बस चालत नव्हती तिथं 2च्या ठिकाणी 3 बसची मागणी आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी आंदोलन करायला. तेव्हा मी आमचे मंत्री येणार आहेत, त्यांच्याकडे रिक्वेस्ट करणार आहे की गेल्या या वर्षभरामध्ये आम्ही रिक्वेस्ट करून 8 बस इथं आमच्या डेपोला आलेल्या आहेत. पुन्हा 8 बस आणण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू असं या माध्यमातून तुम्हाला पब्लिकला मी सांगू शकतोय. आणि त्या दिवशी आपण सर्वांनी 12 तारखेला दुपारनंतर म्हणजे 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तेव्हा सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि काही बारीक मोठ्या समस्या असतील तर त्या सुद्धा आम्ही निवारण करायला मिनिस्टरच्या विनंती करून तुम्ही सगळ्यांनी मिळून जर काहीतरी अडचणी असतील त्या निवेदनाद्वारे घेऊन याव्यात आणि अडचणी समोर मांडाव्यात असं मी तुम्हाला विनंती करून या ठिकाणी माझे 2 शब्द. सगळे मिनिस्टर एकाच वेळेला यावेत. 8 दिवसांना कार्यक्रम करण्यापेक्षा आम्हीच ठरवलं की एकाच दिवशी आपण हा कार्यक्रम आटपूया आणि म्हणून इथं डेपो जे आहे आपलं नवीन स्थानक त्याच्यामध्ये समोर पेंडॉलची व्यवस्था करून त्या ठिकाणी 3 कार्यक्रम एकाच ठिकाणी करणार. तर खानापूर बस आगारामध्ये आता 63 शेड्यूल्स आहेत, पण अजूनही नाही म्हणत 15 ते 20 शेड्यूल खानापूर तालुक्यामध्ये आवश्यक आहे असं बस डेपो केल्याचं मत आहे. त्या अनुषंगाने खानापूर तालुक्यामध्ये अजून 8 ते 10 बसेस किमान आवश्यक आहेत आणि त्या पूर्तता होतील काय? नक्कीच होणार, कारण सरकारनं खरेदी केलेल्या बसेस आहेत त्याच्यामध्ये बेळगाव जिल्ह्याला आता नवीन 30 बस आता ह्या पुढच्या आठवड्यात येणार आहेत. त्याच्यातल्या 4 बस तरी आम्हाला नक्की मिळणार, पुढच्या टप्प्यामध्ये आणि 4 मिळणार. अशा तऱ्हेनं समस्या निवारण होईल. खानापूरमध्ये जे हॉस्पिटल झालेलं आहे, इमारत मोठी 15 कोटीची झालेली आहे, मात्र त्याच्यात अंतर्गत ज्या सुविधा आहेत त्या अजून कोणत्याही परिस्थितीत झालेल्या नाहीत. मात्र उद्घाटनानंतर त्या लागलीच भरल्या तर खानापूर तालुक्यातील रुग्णांना त्याचा लाभ होईल. नसेल तर फक्त औपचारिक उद्घाटन होईल आणि इमारत जशी या संदर्भात काय सरकार दरबारी पावलं उचललेली आहेत? ते मेटर्निटी हॉस्पिटल आहे. मेटर्निटी हॉस्पिटल म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की ते आपलं बाळंतिणीसाठी ते हॉस्पिटल आहे. तिथं ओटी म्हणून जे काय आपले डॉक्टर नारायण सर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतात. उपकरण वगैरे सर्व कमीपणा आहे, म्हणजे ह्याच्यात ग्रुप डी वर्कर्स आहे, स्टाफ आहे आणि डॉक्टरांची आहे. ग्रुप डी वर्करची ऑलरेडी त्यांची ते फाईल हे पुढे हे केलेलं आहे आणि त्याचं ऑर्डर सुद्धा आलं कधी नेमकात करायचं, कोणी करायचं म्हणून. आणि त्या पद्धतीने DHO साहेबांकडे ते आहे, ते कोटेशन करून त्यांचं हे करून ते म्हणजे थोड्या दिवसात येईल. आणि आवश्यक डॉक्टर्स आणि हे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेण्याची सोय आहे, त्याची बी ऑर्डर आहे. पण तेही ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ ಸದ್ಯ ನಾವು ಮೆಟರ್ನಿಟಿ ಬಂದ್ ಐತೆ ಅಂತ ಇಲ್ರಿ. ನಮ್ಮ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಾಗ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಮೆಟರ್ನಿಟಿ ನಾವು ಸೆಕ್ಷನ್ ನಡೆಸಿದ್ದೀವಿ. ಅಷ್ಟು ಸ್ಟಾಫ್ ನಮ್ಮ ಕಡೆ ಐತಿ. ಒಂದು 60 ಬೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಒಂದು ತಿಂಗಳ ಒಂದು 100-150 ಡೆಲಿವರಿ ಆಗುವಷ್ಟು ಸ್ಟಾಫ್ ಆಲ್ರೆಡಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಐತಿ. ನಮಗೆ ಕೊರತೆ ಇರೋದು ಬರೀ ಗ್ರೂಪ್ ಡಿ ವರ್ಕರ್ಸ್ ಅಷ್ಟ. ಈಗ ಸದ್ಯ ಅವರು ನಮ್ಮ ಜನರಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಾಗ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ನಾವು ಅವ್ರನ್ನ ಸಪ್ರೇಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇದನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವೊಂದು ಪದ್ಧತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿಗೆ ಓಪನಿಂಗ್ ಆಯಿತು ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಕಮ್ಮಿ 1 ವರ್ಷ 1 ತಿಂಗಳ ಟೈಮ್ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಈಗ ಏನೋ ನಾವು ಒಂದು ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹಂಗೆ ನಾಳಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಬಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಹಂಗಿಲ್ಲ. ಕ್ಲೆನ್ಲಿನೆಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿದ ಅವು ನಾವು ಫ್ಯೂಮಿಗೇಷನ್ ಅಂತ ನಾವು ಸ್ಟರ್ಲೈಸೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು 3-4 ಸ್ವ್ಯಾಬ್ ಅವು ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ಇದನ್ನು ತೊಗೊಂಡು ಅದನ್ನು ಕಳಿಸಿದಾಗ ಹತ್ರ ಯಾವ ರೋಗಾನು ಕಾಣ್ ಬರಬಾರ್ದು, ಹೊಳಸು ಧೂಳು ಕಾಣ್ ಬರಬಾರ್ದು. ಅದನ್ನು ರಿಪೇರ್ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ನಮಗೆ 1 ತಿಂಗಳ ಟೈಮ್ ಹೋಗ್ತದೆ. ಸೊ ಆ 1 ತಿಂಗಳ ಟೈಮ್ ಆದಮೇಲೆ ನಾವು ಧಾರಾಳವಾಗಿ ನಮ್ಮದು ರೂಟೀನ್ ನಾರ್ಮಲ್ ಡೆಲಿವರಿ ಸಿಸೇರಿಯನ್ಸು ಎಲ್ಲ ಮೆಟರ್ನಿಟಿ ಸೆಕ್ಷನ್ನಾಗ ಏನೈತನ ಅದೆಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡು